हेमंत पाटलाचं करायचं काय? या जातीवादी हेमंतचं करायचं काय? पावसाळ्या अधिवेशनामध्ये हा जातीवादी हेमंत पाटील यांनी दलित आणि आदिवासी समाजावर जे कार्यकर्ते असतात, जे समाजावर अन्याय अत्याचार होतो त्या विरोधामध्ये जे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतात, त्या रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांना त्यांनी अर्बन नक्षलवादी घोषित केलं। हा का कुठला जेज आहे का याला पुन्हा असा अधिकार दिला की जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना अर्बन नक्षलवादी म्हणत आहे। आज वसमतच्या वतीनं आम्ही या ठिकाणी त्याला चपला मारो जोडे मारो आंदोलन करत त्याचा पुतळा जाळला आहे। चौथा पण प्रशासनानं तो पुतळा जप्त केलेला आहे। आम्ही आमच्या एवढे तीव्र आहेत, हा हेमंत पाटील जेव्हाही वसमतमध्ये येईल त्याच्या तोंडाला काळं लावून त्याची गाडी फोडण्यात येईल आणि हा भीमसैनिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याला कुठेही महाराष्ट्रात फिरू देणार नाही। विधान परिषदेमध्ये जे वक्तव्य केलं आहे ते वक्तव्य हे या देशाच्या संविधानाचा न्यायव्यवस्थेचा अवमान करणारं वक्तव्य आहे। या वक्तव्याचा आम्ही या आंदोलनाच्या प्रसंगी जाहीर निषेध करतो। ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार हेमंत पाटलावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण हेमंत पाटलांनी आमचे जे मौलिक जे संविधानिक अधिकार आहेत, संविधानातल्या अधिकाराचं हनन करण्यासाठी आमचे अधिकार नाकारण्याची भाषा महाराष्ट्र राज्य विधिमंडळाने केली आहे। त्यामुळे हेमंत पाटलावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांची आदिवासी समाजाचा जो डॉक्टर आहे त्यांच्या संदर्भाने त्यांना संडास साफ करायला लावलेली हेमंत पाटलाची पार्श्वभूमी जी आहे ते गुन्हेगारी स्वरूपाची आहे, जातीवादी स्वरूपाची आहे। अक्षय भालेरावचा खून बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीला विरोध करण्यासाठी इथल्या जातीवाद्यांनी केला। हेमंत पाटलांनी त्या ठिकाणी त्या खुनाचं समर्थन केलं, जातीवाद्याची पाठराखण केली। अशा या हेमंत पाटलाचा आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून जाहीर धिक्कार करतो, निषेध करतो। एवढ्यावर हे आंदोलन थांबणार नाही जोपर्यंत हेमंत पाटलावरती रितसर गुन्हेगार कार्यवाही होणार नाही, गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये तीव्र स्वरूपात चालू राहील।